नमस्कार. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी झाली. आता उत्तर पूजेकडे वळूया. व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या सर्व साहित्यांचे काय करायचे आहे. कळसावरील नारळाचं काय करायचं आहे, ते फोडून खायचं की 4 आठवडे म्हणजे 4ही गुरुवार तेच ठेवायचं. कळसातील त्या पानांचे काय करायचे, कळसाच्या आतल्या पाण्याचं काय करायचं, तांदूळाचे काय करायचे आहे आणि इतर सगळं साहित्यांचे काय करायचे, फळांचे काय करायचे आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे. पूजा मांडणी कशी उचलायची, आधी कोणतं व काय करायचे आहे विधी, त्यानंतरच पूजा मांडणी उचलायची आहे आणि या वस्तूंचे काय करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करावी. तर सकाळी आंघोळ करायचं, शुचिर्भूत व्हायचं, जेथे मांडणी केली आहे तेथे यायचं आहे. आसन घ्यायचं, आसनावरती बसून हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. त्याआधी आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा कोणता लावायचा आहे, जर आदल्या दिवशी आपण गुरुवारी पूजेला तुपाचा दिवा लावला असणार तर उत्तर पूजेला सुद्धा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर हातामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि देवी पुढे, माता लक्ष्मी पुढे बसून समायाचना मागायची आहे की हे माते, काल मी विधिवत तुझी पूजा केलेली आहे. जर माझ्या हातून काही राहिलं असेल किंवा काही चूक झाली असेल तर तुमच्या बाळाला क्षमा करावी. माता म्हणून तू मला क्षमा कर व माझी पूजा ग्रहण कर किंवा मान्य कर व त्याची योग्य असे फळ दे, असे सांगून देवीला क्षमायाचना करायची, मनभावे प्रार्थना करायची आणि ते तांदूळ आपण जिथे पूजा केली आहे त्या सर्व वस्तूंवरती टाकायचे. म्हणजे देवीवरती टाकायचे, खाली गणपतीवरती आणि श्रीयंत्र असेल तिथं, कवड्या असतील तिथं, जेवढ्या सर्व वस्तू असेल सगळ्या वस्तूंवरती टाकायचे आहेत. म्हणजे ही क्षमायाचनेचे तांदूळ आहे, म्हणजे आपली पूजा पूर्ण झालेली याचा अर्थ असा आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर देवीची मनोभावे प्रार्थना करायची, एखादी मंत्र म्हणायचा आहे आणि हळूहळू एक एक वस्तू उचलायला सुरुवात करायची. जे फळं आहेत ते आपण खाऊ शकतो, कारण 4ही गुरुवार हे फळ टिकणार नाही. त्यामुळे फळ दुसऱ्या दिवशी खाऊन घ्यायचे आहे. दूध असेल त्याची चहा वगैरे किंवा पिऊन घ्यायचे, तीर्थप्रसाद म्हणून सर्वांनी वाटून घ्यायचं आहे. आणि जे नारळ आहे कळसाचं, एक एक वस्तू काढायची. जर देवीवरती वेणी, गजरा, फुलं ठेवले असेल ते निर्माल्यात टाकायचे. फुलं असतील आणि जे वेणी असेल ती स्वतः आपण वापरायची आहे. त्यानंतर नारळ आपल्याला फोडून खायचा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी काय करतात की नारळ फोडून खातात, त्यात देवी तत्व उतरलेलं असतं, त्यामुळे ते नारळ फोडून खायचं नाही. 4ही गुरुवार आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे आणि 4थ्या गुरुवारी ज्यावेळेस आपण उद्यापन करू त्यावेळेस हे नारळ नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या जमिनीत किंवा आपल्या घरातच कुंडीमध्ये ठेवा. कुंडीमध्ये ठेवल्यानंतर त्याला कोंब येईल आणि ते झाडामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्या घराजवळ जागा असेल तर तेथे राहू द्या किंवा एखाद्या मंदिरामध्ये ते झाड लावून द्या. जर तुम्हाला तेही शक्य नसेल, कुठे जवळ नदी वगैरे नसेल विसर्जित करायला, तर ते नारळ 3 वेळेस पाण्यामध्ये घरातल्या घरात बुडवायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या कुंडीमध्ये लावायचं आहे आणि ते जे बुडवलेलं पाणी आहे ते एखाद्या झाडाच्या बुडाशी आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ते पानं वगैरे असतात, पंचपत्री घेतलेली असेल, आंब्याची पानं असेल किंवा विड्याची पानं असतील, ते सर्व आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे. कळसाखाली जे तांदूळ आहेत आणि इतर आपण जे तांदूळ टाकलेले आहेत, जर तुम्ही ते कलर केलेले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना ठेवा आणि जर कलर केलेले नसतील, साधे असतील, तर ते तुम्ही खिचडी, भात वगैरे, खीर वगैरे करून खा. शक्यतो खीर वगैरेच करून खा, पण नॉनव्हेजच्या वस्तूंमध्ये ते चुकूनही वापरू नका. त्यामुळे ते खीर वगैरे करूनच खा आणि ज्या दिवशी नॉनव्हेज असेल त्या दिवशी बिलकुल बनवू नका. या सर्व वस्तू अशा प्रकारे उचलून ठेवायच्या आहे. त्यानंतर जे विड्याची पाने आहेत त्याच्यावरती जे आपण सुपारी, बदाम, खारीक, खोबरं हे सगळं ठेवलं आहे ते सगळं सांभाळून ठेवायचे. आपल्याला 4ही गुरुवार आपल्याला त्या वस्तू वापरायच्या आहेत. नारळ आणि बदाम, खारीक, खोबरं, सुपारी या वस्तू आपल्याला 4ही गुरुवार सांभाळून ठेवायच्या आहेत. ज्या वस्तू खराब होण्यासारख्या आहेत त्या तुम्ही संपवून टाका, म्हणजे खाऊन टाकायच्या. म्हणजे जसे की आपल्याला फळं ते आपल्याला खायचे आहेत. पूर्ण पूजा उचलल्यानंतर, पाठ उचलल्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा केली होती त्या ठिकाणी आपल्याला हळद, कुंकू आणि थोडेसे तांदूळ व्हायचे आहे आणि पाया पडून नमस्कार करायचा आहे. कळसातील पाणी हे आपल्याला एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचं आहे. त्याआधी सर्वात आधी कळसातील पाणी आपल्याला
संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून जे लक्ष्मी रूपाने लक्ष्मी तत्वाने ते भारित झालेलं असतं ते पाणी, ते आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतं आणि लक्ष्मीला आमंत्रित करतं. त्यामुळे ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे आणि उरलेले पाणी आपल्याला एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचे आहे. तुळशीमध्ये चुकूनही ते पाणी टाकू नका, कारण तुळशीला देव धुण्याचे पाणी किंवा इतर कळशातले पाणी टाकत नसतो. तुळशीला ही देवी रूपाने असते, त्यामुळे तिला चांगलेच पाणी अर्पण करायचे असते. हे होते उत्तर पूजेची माहिती. वस्तूंचे काय करायचे, काय नाही करायचे याची संपूर्ण माहिती. नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे. जर त्या नारळाला तडा गेला तर काय करायचे, तडा जाऊ नये म्हणून कोणते उपाय करायचे, कारण ते एक नारळ आपल्याला 4ही गुरुवार बाळगायचे आहे, म्हणजे सांभाळून ठेवायचे आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ आवर्जून बघा. तोपर्यंत व्हिडिओ इथे संपवते. माहिती जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.